नमस्ते मित्रांनो. आज एका वेगळ्या विषयावरती व्हिडिओ करतोय. काल एक बातमी वाचली. त्याच्या अगोदर आजचा जो व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओचं नाव काय आहे, की फ्रॉड दुनिया झुकती है, वन लर्निंग. काल जी बातमी मी वाचली, ती बातमी होती ही. सोलापूरकरांचे 1,000 कोटी डुबले, ऑनलाईन ॲपचे विथड्रॉल झाले बंद. अशा वेगवेगळे फ्रॉड्स आता यायला लागलेले आहेत. याच्यावरती थोडंसं काय करता येईल हे बघायला लागलो आणि त्याची व्याप्ती प्रचंड आहे असं जाणवलं. पण तरी पण थोडंफार एकत्र करण्याचा प्रयत्न केलेला आहे. उद्देश एवढाच आहे, की आपण थोडंसं त्यातनं काही नवीन शिकता येईल का? आणि आपण कुठे फसू नये हा एक त्याचा उद्देश महत्त्वाचा आहे. पहिला फ्रॉड आहे कास्टिंग फ्रॉड. म्हणजे मुलांना, मुलींना सांगितलं जातं, की बाबा नाही तुम्हाला वेगवेगळ्या पिक्चरमध्ये किंवा मालिकांमध्ये तुम्हाला हे देतो, काम देतो. आणि तुमच्याच्या नावाखाली तुमच्याकडनं पैसे घेतले जातात. आणि तो जो मेन आरोपी असतो, तो कधीच तुमच्या समोर येत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या फ्रॉडला कधी बळी पडू नका. दुसरा प्रकारचा जो फ्रॉड आहे, तो आहे के-वाय-सीचा फ्रॉड. फोन येतो आणि एस-एम-एसची लिंक येते. त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला के-वाय-सी अपडेट करायची आहे बँकेमध्ये म्हणून सांगतात. त्याच्यानंतर खात्यातून पैसे आपले कधी जातात हे आपल्यालाच कळत नाही. बँकेचे डिटेल्स घेतले जातात. त्यामुळे हे असे बँकेचे डिटेल्स अजिबात देऊ नका. जर तुम्हाला असा फोन आला किंवा मेसेज आला, तर डायरेक्ट बँकेत जाऊन भेटा. हा एक त्याच्यावरचा सगळ्यात उत्तम उपाय आहे. पुढचा फ्रॉड आहे Amazon फ्रॉड. दिवाळीचं आता सीझन आहे. Amazonवरनं बोलतोय, की Amazonची लिंक येते, दिवाळी धमाका म्हणून येते, गिफ्ट कार्ड्स येतात. असं कधीही कुठलीही कंपनी करत नाही. त्यामुळं अशा प्रकारच्या कुठल्या कंपनीची जी काही लिंक आली, तर त्या लिंकला क्लिक अजिबात करू नका. जर लिंक केली, तर आपले पैसे कधी जातील आपल्या खात्यातनं हे कळत नाही. त्यामुळे अशा लिंकना अजिबात बळी पडू नका. तिसरं आहे OLX फ्रॉड. ते सांगतात, की तुम्हाला गिफ्ट लागलेलं आहे किंवा ते सांगतात, की मी मिलिटरीचा माणूस आहे आणि मला गाडी विकायची आहे, अर्जंट आहे मला आणि गाडी सगळं दाखवतात. अगदी काही वेळेला असं करतात, की एखाद्या ह्याच्यामध्ये जाऊन सेना अधिकाऱ्याच्या जवळ जाऊन फोटो काढतात. पण तो फोटो त्यासाठी असतोच असं नाही. आपल्या सेनेच्या बाहेर जाऊन एखाद्या गोष्ट करण्याची पण शक्यता असते. फोटो काढतात तिथे आपल्या गाडीचा आणि हे तुम्हाला पाठवण्याची शक्यता असते. त्यासाठी ते म्हणतात, की तुम्ही मला ₹1 पाठवा, मी तुमच्यावरती हाय पाठवतो. आपल्याला वाटतं, की आपला माणूस आहे, देशसेवा करणारा माणूस आहे. त्याच्या अकाउंटला ₹1 पाठवला तर काय फरक पडतो? पण तो क्यूआर कोड स्कॅन ज्यावेळेला करतो आपण त्यांना पाठवलेला, त्यावेळेला आपले पैसे जाण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळं कुठलाही प्रकारचा क्यूआर कोड स्कॅन करू नका. प्रत्यक्ष भेटूनच सगळे OLXचे व्यवहार करा. पुढचा आहे स्क्रीन शेअरिंगचा फ्रॉड. आता या स्क्रीन शेअरिंगमध्ये काय होतं, की बऱ्याच वेळेला स्क्रीन शेअर करायला सांगतात तुम्हाला. अजिबात करू नका. काय होतं स्क्रीन शेअरिंग केल्यावरती तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा तुमच्या मोबाईलमध्ये असणारी जी काही गुप्त माहिती असेल, ती पण त्या माणसाकडे जाईल, ज्यानं स्क्रीन शेअरिंग मागितलेलं आहे आणि तो त्याचा कसा वापर करेल हे काही सांगता येत नाही. त्यामुळे स्क्रीन शेअरिंग करताना या गोष्टीचा समोरच्याची विश्वासार्हतेवरती अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. त्याच्यावरती काम करा. त्याच्यानंतरचा पार्ट आहे इन्शुरन्स फ्रॉड. एखाद्या एखादा माणूस पेपरमध्ये वारल्यानंतर आपण एखादं त्याचं पेपरमध्ये त्याची बातमी येते आणि बातमी आल्यानंतर त्याच्या घरच्यांना फोन केला जातो, की तुमचा माणूस वारलेला आहे. आम्हाला बातमी कळली आणि त्याच्या संदर्भात तुम्ही काय करा, सगळी कागदपत्र आम्ही इन्शुरन्सच्या कंपनीमधनं बोलतोय आणि ती कंपनीची जी काही कागदपत्र ती कागदपत्र कंप्लीट करायची आहेत आणि प्रोसेसिंग फी तुम्हाला पहिल्यांदा भरावी लागेल. माणूस फसतो. कारण कसं आहे, की आपल्याला माहिती आहे, की आपला माणूस मेलाय.
आणि त्याची इन्शुरन्स आणि सगळ्या डिटेल्स दिल्या जातात. तुम्हाला पॉलिसी डुप्लिकेट पाठवली जाते. अशा वेळेला सावध राहा. त्या कंपनीच्या कार्यालयामध्ये जा आणि विचारा की माझा असं असं आहे, वारलेल्या माणसाची अशी पॉलिसी होती का, खात्री करा आणि मगच याच्यावरती व्यवहार करा. त्याच्यानंतर कस्टम गिफ्ट फ्रॉड. कस्टम मध्ये आलेल्या वस्तू स्वस्तात देतो म्हणून काही फ्रॉड्स केले जातात. खास करून स्त्रियांना टार्गेट करायचं काम ह्याच्यामध्ये चाललेलं आहे. स्वस्तामध्ये गिफ्ट पाठवत देतो, अमुक करतो, तमुक करतो. अशा प्रकारच्या कुठल्याही स्वस्ताच्या याच्यामध्ये बळी पडू नका, नाहीतर हे फसवले जाण्याची शक्यता जास्त आहे. मॅट्रिमोनियल फ्रॉड अतिशय घाणेरडा फ्रॉड आहे. मोठ्या बाहेरच्या देशांमध्ये मुलगा आहे, चांगले पॅकेज आहे असं सांगितलं जातं आणि त्याच्यानंतर खास करून वय मोठे झालेल्या मुली ज्या असतील त्यांना याच्यामध्ये टार्गेट केलं जातं आणि इथं आपण फसले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्यक्षात त्या माणसाला भेटल्याशिवाय कुठल्याही प्रकारचे व्यवहार करू नका किंवा त्याच्याबरोबर लग्न करू नका. कारण हा तुमचा वैयक्तिक डाटा सगळीकडे जातो आणि त्यामुळे फसले जाण्याची शक्यता काय आहे, जास्त असते. पुढचा जो फ्रॉड मला दिसला तो होता केबीसी फ्रॉड. आता हे केबीसी फ्रॉड आहे. केबीसी फ्रॉड म्हणजे कसं की कौन बनेगा करोडपतीच्या याच्यावरती एखादा फोन येतो, एखाद्या प्रश्नाचं उत्तर देतो आणि तुम्ही जिंकलात म्हणून आम्ही तुम्हाला एवढे पैसे देतोय आणि तेवढे पैसे देतोय आणि त्याचा जीएसटी भरायचा आहे, तुम्हाला ₹1,000 भरायचे आहेत. असा काहीतरी फोन येतो आणि मग आपण ₹1,000 त्यांना पाठवले, ₹10,00,000 मिळणार आहेत आणि 1,000 आपण पाठवले तर काय फरक पडतो? असं होतं. आपला ओटीपी शेअर करतो आपण आणि आपण फसले जातो. त्यामुळे कुठलेही ओटीपी शेअर करताना समोरचा खात्रीलायक माणूस आहे का नाही हे बघणं मात्र आपल्याला अतिशय गरजेचं आहे. Facebook असेल किंवा काय असेल याच्यावरती लो प्राइसिंगला सगळ्या काही गोष्टी द्यायला लागल्यात. ज्वेलरी असेल, साड्या असतील, पर्स असतील, अतिशय स्वस्त. मग हे असं स्वस्त मिळतं का याची खात्री पहिल्यांदा करून घ्या. नाहीतर आपण पैसे पाठवतो मात्र त्यांच्याकडे वस्तू येईलच याची खात्री नाही. लोनचे फ्रॉड आहेत. लोकांना तर माहिती झालंय की दिवाळी तोंडावरती आहे, लोकांना पैसे लागतात. त्यामुळे लोन देण्याच्या बहाण्याने तुमच्याकडून ओटीपी घेतले जातात आणि तुमच्या अकाउंटला असणारे पैसे सुद्धा काढून घेतले जातात. त्यामुळं अतिशय व्यवस्थितरित्या याच्यावरती काम करा. आता हा एक महत्वाचा मुद्दा आहे, सेक्सटॉर्शन. काय होतं, आपण Facebook असेल, Amazon, Facebook असेल किंवा इतर याच्यावरती आपण पोर्न साइटवर आपण गेलो चुकून, तर तिथे आपल्या हालचाली टिपल्या जातात. त्याच्यानंतर लाईव्ह व्हिडिओ कॉल केला जातो. आपलं स्क्रीन रेकॉर्डिंग होतं त्यांच्याकडून आणि नंतर आपल्याला ब्लॅकमेल केलं जातं. आणि ही धमक्या देणं, त्याच्यानंतर लाखो रुपये उकळणं, ह्या गोष्टी याच्यातनं अतिशय वेगाने केल्या जातात. आणि ह्यात एकदा आपण अडकलो, तर उद्ध्वस्त होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळं या गोष्टी थोड्याशा टाळता कशा येतील हे बघायला पाहिजे. त्याच्यानंतर आहे Facebook प्रोफाईल तयार करणं. आपल्यासारखाच आपलं जे काही Facebookला जे प्रोफाईल आहे, त्यातले फोटो घेऊन आपल्यासारखंच Facebookचं दुसरं प्रोफाईल तयार केलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याच मित्रांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या जातात आणि पैसे मागवले जातात. आपल्यालाच कळत नाही ते आपलं Facebookचं आपलं प्रोफाईल आहे का दुसऱ्याचं आहे. फ्रॉड केलेला आहे. त्यामुळं याच्यावरती सगळ्यात महत्त्वाचं आपल्या मित्रांना सांगणं, की बाबा मला कुठल्याही प्रकारच्या पैशाची गरज नाही. आपल्या वॉलला टाकून टाकणे, की माझे Facebookचं जे आहे तो फेक Facebook प्रोफाईल तयार केलाय कोणीतरी आणि त्याला बळी पडू नका. हे सांगणं अतिशय गरजेचं आहे. पोर्न फोटो मेकिंग. आपले आपल्या घरातल्या लोकांचे फोटो कुठेही उपलब्ध होतात आणि त्याचे पोर्नोग्राफीमध्ये वापर करण्याची शक्यता जास्त आहे. आता जे तुमच्या समोर फोटो दिसतायत, तो माणूस ॲक्चुअली गन चालवतोय. पण दिसताना आपल्याला असं दिसतंय, की एक लांडगा आहे आणि तो हे गोळी मारतोय. किंवा दुसऱ्या ह्याच्यामध्ये दिसतंय, की वाघ आहे. त्याच्यानंतर स्त्रियांचा फोटो आहे, तो वाघामध्ये कन्व्हर्ट व्हायला लागलाय किंवा वेगवेगळ्या थरामध्ये चेंजेस व्हायला लागलेत त्या फोटोमध्ये.
हे बरंच काय काय करतायत. याच्यामध्ये ही इंडस्ट्रीमध्ये आपल्या घरचे लोक जर बळी पडत असतील किंवा आपल्या मुली बळी पडत असतील, तर याच्यावरती आपण काय करायला पाहिजे, लक्ष ठेवायला पाहिजे. किंवा जर चुकून बळी पडलेच, तर काय करायचं, हा एक महत्वाचा, त्यांना धीर देणं सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. तुझी काही चूक नाही, घाबरू नकोस, हे सांगणं त्याच्यामध्ये गरजेचं राहतं. त्याच्यानंतर आहे मायनर गर्ल चाइल्ड फ्रॉड. ही सगळ्यात महत्वाचं आणि भयंकर आहे. Instagram, Facebook किंवा याच्यावरतीच्या छोट्या मुली हेरल्या जातात. त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते आणि त्यांना सांगितलं जातं, की तुम्हाला ब्युटी क्वीन व्हायचंय किंवा चांगलं दिसायचंय तुम्हाला, तर तुझा एक व्हिडिओ छान पाठवून दे. त्याच्यानंतर दोस्ती वाढवली जाते. सगळी ट्रीटमेंट फ्री आहे म्हणून सांगितलं जातं. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा भाग केला जातो, तो म्हणजे हळू सांगितलं जातं, की तुमचे आता वेगळ्या पद्धतीचे फोटो पाठवा किंवा व्हिडिओ पाठवा. आणि हे सगळी ट्रीटमेंट फ्री आहे आणि सगळा डाटा तुमचा कॉन्फिडेन्शियल ठेवला जाईल असं सांगितलं जातं. आणि नंतर एकदा व्हिडिओ जर आपण त्यांना पाठवला, नको तो, कारण मुली छोट्या असतात. त्यांना असं सांगितलं जातं, की तुमच्या स्तनांचा आकार वाढवायचा असेल तर आम्हाला सांगा. आणि हे सगळं अतिशय प्रोफेशनली केलं जातं. आपल्या मुली जर त्याला बळी पडल्या, तर त्याचा वापर कुठं आणि कसा केला जाईल हे काही सांगता येत नाही. कारण परवाच एका माणसाला पकडण्यात आलं, ज्याच्यामध्ये साधारणपणे 700 व्हिडिओज होते त्या माणसाकडे. आणि एकाला लागून एक, एकाला लागून एक अशा चेन त्याच्यामध्ये केल्या जातात. त्यामुळे आपल्या मुली याला बळी पडणार नाहीत याची खात्री आपण घ्यायला पाहिजे. मुलींना तसं सांगता यायला पाहिजे. थोडासा व्हिडिओ मोठा व्हायला लागलाय, मला जाणीव आहे त्याची. आपल्या मुलीला ह्याच्यामध्ये ब्लॅकमेल केलं जातं. ब्लॅकमेल करणारा माणूस याच्यामध्ये पुढे येत नाही आणि एका मुलीला ब्लॅकमेल केलं, की तिला सांगितलं जातं, की दुसऱ्या मुलीला तू घेऊन यायला सांगितलं. अशी चेन तयार होते आणि हळू एक-एक मुली याला बळी पडतात. अशा वेळेला काय करायला पाहिजे? अशा वेळेला पालकांनी आपल्या मुलांना सपोर्ट केला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा पार्ट. बाळांनो, घाबरू नका. तुमची याच्यामध्ये काहीही चूक नाही, हे त्यांना समजावून सांगितलं पाहिजे. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पोलिसांकडे जायला पाहिजे आणि आपल्या मुलांना आपण सायबर क्राईम कसा होतो हे समजावून सांगायला पाहिजे आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, सायबर स्मार्ट आपल्या मुलांना आपण करायला पाहिजे. कारण कसं आहे, हे सगळं धक्कादायक आहे, सगळं सुन्न करणारं आहे, पण आपली सुरक्षितता आपल्या हातातच आहे. सोशल मीडियाचा वापर आपण किती व्यवस्थितरित्या करायला पाहिजे, हे आपण ठरवायला पाहिजे. त्यामुळं सगळ्यांनी ह्या व्हिडिओचा वापर करून आपल्या जवळपासच्या लोकांना समजावून पाठवून द्या हे व्हिडिओ. त्यातनं एखादा वाचला, तर वाचू शकतो. एक चांगलं काम होईल, अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. थँक यू व्हेरी मच.